Hello students, welcome you all in today's lecture of pharmaceutical jurisprudence. Today we are starting last chapter from our syllabus, the Drugs Prices Control Order 1995. First of all, let me clear one thing. This is not an act, but this is an order. This order comes under the Essential Commodities Act 1955 under section 3. म्हणजे काय तर DPCO जे काही आहे हा DPCO हा ॲक्ट नाही आहे, हा कायदा नाही आहे, तर इसेन्शियल कॉमोडिटीज ॲक्ट जो काही आहे. इसेन्शियल कॉमोडिटीज ॲक्ट म्हणजे काय, आता कॉमोडिटीज म्हणजे रोजच्या गरजेच्या लागणाऱ्या वस्तू, इसेन्शियल म्हणजे गरजेच्या असणाऱ्या. सो जो उपभोक्ता जो काही आहे त्याला ह्या लागणाऱ्या ह्या वस्तू असतात. सो इसेन्शियल कॉमोडिटीज ॲक्ट जो काही आहे 1955 त्याच्या अंडर सेक्शन 3च्या अंडर ही ज्या ऑर्डर आहे म्हणजे दी ड्रग्स प्राइसेस कंट्रोल ऑर्डर 1955 ही येते. सी दिस DPCO 1955 इट इज पास बाय सेंट्रल गव्हर्नमेंट इन कन्फर्मिटी ऑफ अ पॉवर्स गिवन अंडर सेक्शन 3 of Essential Commodities Act 1955. Then after that it is came into force on dated 6th January 1995 मध्ये. 6th January 1995 मध्ये याच्यामध्ये काय केलं झालं, रिप्लेसमेंट केली गेली. ही पहिली ड्रग अँड प्राइस ऑर्डर 1987 होती, बट नंतर मग पार्लमेंटमधून हा पास झाल्यानंतर 6th January 1995 मध्ये ह्याचं रिप्लेसमेंट आहे ही केली गेली. So in this chapter what we have to learn, that is learn manufacturing of a drug formulation, then finish formulation जे काही आहे त्याची प्राइस कशी फिक्स करायची, ड्रग्सची प्राइस आहे ही कशी फिक्स केली जाईल, सेल कसे करायचे, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आहे हे कोणते क्रायटेरिया फिक्स करते, देन प्राइस कंट्रोल आणि ड्रग प्राइस. ओके, सो ह्याच्यामध्ये जनरली आपल्याला माहिती आहे की ह्या ज्या ड्रग्सच्या प्राइजेस आहेत ह्या खूप असतात. सो सर्वसामान्य लोक जे काही आहेत ह्या सर्वसामान्य लोकांना रिझनेबल रेटमध्ये मेडिसिन्स जे काही आहेत हे अवेलेबल झाले पाहिजेत. त्याच्यासाठी ही जी ऑर्डर आहे ही इम्प्लिमेंट केली गेली अंडर इसेन्शियल कॉमोडिटीज ॲक्ट 1955. So if we see the history of in our Indian pharmacy, तर पहिल्यांदा जर आपण हिस्ट्री बघितली तर तेव्हा काय होतं, कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग होतं ड्रग्सचं. म्हणजे तर आता तुम्ही हे समजा आता कुठे गेलात तर ओमेप्राझोल असेल किंवा पॅरासेटामॉल असेल, डायक्लोफेनाक असेल तर त्याच्या पुड्या करून दिल्या जायच्या किंवा त्याचं पावडर फॉर्ममध्ये. देन आपल्या घरामधून कंटेनर घेऊन जायचा आणि मग काही ठिकाणी अजूनसुद्धा ही प्रॅक्टिस चाललेली दिसेल तुम्हाला गावागावांमध्ये. तर आपल्याकडचा कंटेनर घेऊन जायचा आणि तिथे सिरप फिल करून दिलं जायचं त्या हॉस्पिटलमध्ये पर्टिक्युलर. सो हे पूर्वीच्या काळी चालायचं. टॅबलेट्स, कॅप्सूल, सिरप, तुम्हाला एखादं समजा खोकला लागला त्याच्यावरती मग तर सुट्टं सिरप असं घेतलं जायचं किंवा ते प्लॅस्टिकच्या पिशवीतून सिरप दिलं जायचं. देन सी आफ्टर दॅट इन दी इयर 1950 to 1960 मध्ये 1950 to 1960 मध्ये काय झालं, देअर वॉज अ सो मच डेव्हलपमेंट वॉज टेकिंग प्लेस इन दी मार्केट अँड हे जे सिंगल हे होते म्हणजे टॅबलेट असेल किंवा एखादं त्याचं पावडर असेल ते कन्व्हर्ट झाले डोजेज फॉर्म्समध्ये. म्हणजे मेडिसिन्स जे काही आहेत ही अशी प्युअरली पॅकेट्स फॉर्ममध्ये जी काही आहेत ही पॅकेट्स फॉर्ममध्ये मेडिसिन्स आहेत ती येऊ लागली. देन आफ्टर दॅट इन दी इयर 1962 मध्ये काय झालं तर देअर इज अ डिस्प्ले केली गेली प्राइस ऑर्डर. सो 1962 मध्ये मग अजून एक ऑर्डर आली, दॅट इज डिस्प्ले ऑफ प्राइस ऑर्डर. म्हणजे पूर्वीच्या काळी असं किमती आहेत ह्या दाखवल्या जात नव्हत्या. आता जसं की तुम्हाला लेबलवर दिसतं की MRP लिहिलेली असते, नेट कंटेंट, बॅच मॅन्युफॅक्चरिंग, हे सगळे डिटेल्स असतात. सो त्या काळामध्ये असं MRPs वगैरे ज्या काही आहेत त्या तिथे मेन्शन केल्या जात नव्हत्या. मग 1962 मध्ये काय केलं गेलं तर डिस्प्ले केलं गेलं, डिस्प्ले ऑफ अ प्राइस ऑर्डर. देन
सो मच ग्लोबलिंग, खूप ग्लोबलिंग झालं. त्याच्यानंतर स्मगलिंग वगैरे असं, म्हणजे ब्रँड नेम, पेटंट नेम खाली लोक म्हणजे खूप असा पैसा जो काही आहे हा मिळवायला लागली. सो टू अवॉइड दिस फ्लक्च्युएशन, म्हणजे समजा एकाला 10 रुपयाला ते टॅबलेट विकायची, दुसऱ्याला 20 रुपयाला विकायची, देन अजून कोणाला तरी 100 रुपीजला ती टॅबलेट विकायची. सो अशा प्रकारचं जे माल प्रॅक्टिसेस आहेत ह्या स्टार्ट झाल्या. सो टू अवॉइड दिस फ्लक्च्युएशन there is a control of price 1963 order was released. Then due to this global market, brand name, patent name, then गव्हर्नमेंट ने फिक्स काय केलं, नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स हे गव्हर्नमेंटने फिक्स केलं. रेट जे काही आहेत ते काय केले, फिक्स केले. देन गव्हर्नमेंटने सेलिंग प्राईस जी काही आहे फिक्स केली. आता गव्हर्नमेंटने सेलिंग प्राईस फिक्स केली म्हणजे काय, की त्या किमतीच्या वरती मॅक्झिमम एखादं समजा डायक्लोफिनॅक आहे, सो डायक्लोफिनॅकची ती मॅक्झिमम प्राईस जी काही आहे, सेलिंग प्राईस, ती गव्हर्नमेंटने डिसाईड केली की त्याच्यावरती सेल करू शकत नाही कोणी. सो दॅट इज डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट. द नॅशनल लिस्ट ऑफ द इसेन्शियल मेडिसिन 1966मध्ये काय केली गेली, पब्लिश केली गेली. ही लिस्ट आहे ती, म्हणजे जे काय आहेत जनरल मेडिसिन्स आहेत, इसेन्शियल मेडिसिन्स आहेत, लाईफ सेविंग मेडिसिन्स आहेत, की सगळ्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत. डायबेटिक अँटी डायबेटिक मेडिसिन, देन फॉर मेडिसिन्स फॉर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस, अँटी कॅन्सर मेडिसिन्स अँड जनरल मेडिसिन्स. सो ते सगळ्या लोकांना रिझनेबल रेट्समध्ये अवेलेबल असायला पाहिजे. त्याच्यासाठी हा जो DPCO ऑर्डर आहे ही, ह्याचं काय केलं गेलं तर इम्प्लिमेंटेशन केलं गेलं. So then in the year 2013 under section 3 essential commodities act, सो 15 मे 2013ला हे ऑफिशियल गॅजेटमध्ये काय केलं गेलं तर पब्लिश केलं गेलं. देन तेव्हा हे सुद्धा क्रायटेरिया ठरवले, म्हणजे आता रिटेलर आहेत, होलसेलर आहेत, सो प्रॉफिट किती घ्यायचं. सो रिटेलर्सना मॅक्झिमम प्रॉफिट हे 60% ठरवण्यात आलं आणि होलसेलर्सना मॅक्झिमम प्रॉफिट 8% मॅक्झिमम प्रॉफिट टू होलसेलर, अँड फॉर द रिटेलर्स मॅक्झिमम प्रॉफिट इज दी 16% हे डिसाईड करण्यात आलं. Okay, so this is the general introduction of the DPCO, Drugs Prices Control Order 1955. Then after that, now see introduction. So in the year 1966, so the members for the parliament, they thought that manufacturers are charging the high rates on the selling of drugs, and see these high selling drugs are not affordable to all the individuals. So to control on these high drug rates, DPCO 1966 was passed under section 3 of the Essential Commodities Act 1955 च्या अंडर जो काही आला, म्हणजे जे जास्त वाढलेल्या किमती आहेत ड्रगच्या त्या काय करण्यासाठी, मिनिमम ठेवण्यासाठी, मिनिमम इन द सेन्स नॉट मिनिमम, एक्झॅक्टली नॉट मिनिमम, बट कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हा ॲक्ट जो काही आहे हा पास केला गेला. देन सी दिस इज दी अमेंडमेंट ह्या ॲक्टमध्ये, म्हणजे पुढे पुढे हा रिप्लेस केला गेला इयरमध्ये, मीन्स 1970मध्ये, 66 to 1970. देन त्याच्यानंतर मग 74मध्ये हाती कमिटी जी काही आहे, इन द फार्मास्युटिकल लेजिस्लेशन चॅप्टर वी हॅड सीन दिस हाती कमिटी. सो दिस इट वॉज फॉर्म अँड सबमिटेड इट्स रिपोर्ट्स इन 1975. आणि मग त्याचा हाती कमिटीने त्याचा गव्हर्नमेंटने रिपोर्ट आहे तो सबमिट केला. देन 1979, मग 87मध्ये, 95मध्ये हा जो ॲक्ट आहे हा रिप्लेस केला गेला. आणि सी फायनल रिप्लेसमेंट जी काही आहे ह्याची, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, फायनल रिप्लेसमेंट आहे ह्याची ही 2013ला झाली. सो 2013 मीन्स इट्स 15th of May 2013ला ह्याची काय झाली, ऑफिशियल गॅजेट्समध्ये, म्हणजे सरकारी जे राजपत्र निघतं त्याच्यामध्ये हे नमूद केलं गेलं.
15 मे 2013ला. आणि त्यावेळेलाच प्रॉफिट मीन्स 8% प्रॉफिट टू होलसेलर, देन 60% प्रॉफिट टू दी रिटेलर्स हे डिसाईड केलं गेलं. So in this way this is replacement in this act was taking place. Then next we will see the objectives of this act. So here first objective of the act is the to achieve adequate production म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग करणं. सो ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे काही झालं, ॲडिक्वेट म्हणजे काय, पुरेसं, म्हणजे पुरेसं मॅन्युफॅक्चरिंग झालं पाहिजे मेडिसिन्सचं. म्हणजे सगळ्या लोकांना मीन्स सामान्य जनतेला, गरीब जनतेला, श्रीमंत लोकांना मेडिसिन्स आहेत ही पूर्णपणे अवेलेबल झाली पाहिजे. त्याच्यासाठी हा जो ॲक्ट आहे हा मेन म्हणजे पर्पज आहे त्याचा. म्हणजे फक्त एवढाच पर्पज नाही आहे की प्राइसेस कमी करणं, तर अजून हे पण त्याचे ऑब्जेक्टिव्ज आहेत. देन टू रेग्युलेट इक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर एखादं जर समजा काय मेडिसिन असेल, सो फक्त ते रिच लोकांनाच विकायचं, गरीब लोकांना विकायचं नाही. सो अशा प्रकारची माल प्रॅक्टिस इथे कोणत्याही प्रकारची करायची नाही. म्हणजे ते मेडिसिन्स आहे हे सगळ्यांना सेम रेट्समध्येच काय झालं पाहिजे, तर अवेलेबल झालं पाहिजे. दॅट इज इक्वल डिस्ट्रीब्युशन. सारख्या प्रमाणामध्ये सगळ्यांना ते मेडिसिन काय व्हायला पाहिजे, अवेलेबल व्हायला पाहिजे. देन टू मेंटेन अँड इन्क्रीज सप्लाय ऑफ बल्क ड्रग्ज अँड फॉर्म्युलेशन्स. आता बल्क फॉर्म्युलेशन्स म्हणजे काय, ही जी सगळी मेडिसिन्स येतात तुमची त्याला काय म्हणतात, फॉर्म्युलेशन्स म्हणतात. मीन्स डोजेज फॉर्म्स आहेत, सिरप्स आहेत, देन सस्पेन्शन, इमल्शन, लोशन्स, ही जी सगळी फॉर्म्युलेशन्स आहेत ते काय आहेत, त्याला काय बोलतात, मेडिसिन. म्हणजे हे जे सगळे डोसेज फॉर्म्स आहेत त्याला फॉर्म्युलेशन्स असं म्हणतात. सो टू मेंटेन दी सप्लाय म्हणजे त्याचा सप्लाय जो काही आहे. आणि बल्क ड्रग्स, आता बल्क ड्रग्स म्हणजे काय की कुठलंही केमिकल, त्याच्यामध्ये केमिकल्स असतील किंवा आपण काही कॉन्स्टिट्यूएंट जर आपण प्लांट सोर्सपासून ऑब्टेन करत असेल की जे बल्कमध्ये बनवतो, मीन्स जास्त क्वांटिटीमध्ये, बल्क व्हॉल्यूम म्हणजे काय, आपण जनरली म्हणतो बल्कमध्ये माल मागवलेला आहे. सो बल्कमध्ये म्हणजे काय, तर जास्त क्वांटिटीमध्ये ते त्याचं जे प्रोडक्शन जे काही आहे ते केलेलं असतं बल्कमध्ये. सो टू मेंटेन अँड इन्क्रीज दी सप्लाय ऑफ बल्क ड्रग्ज अँड फॉर्म्युलेशन. म्हणजे असे जे फॉर्म्युलेशन बल्क ड्रग्ज आहेत, बल्क ड्रग्ज म्हणजे काय की केमिकल और प्लांट सोर्सपासून आपण जे ऑब्टेन करत असेल तर ते जे बल्कमध्ये बनवतो त्याचा सप्लाय काय करायचा, तर इन्क्रीज करायचा असतो. अँड टू मेंटेन अँड ओके, त्याचा सप्लाय जो काही आहे तो इन्क्रीज करायचा. आणि त्या फॉर्म्युलेशन्स ओके, म्हणजे ही जी सगळी फॉर्म्युलेशन्स येतात त्याचा सप्लाय आहे तो वाढवायचा, तो त्याचा समतोल जो काही आहे तो राखायचा की सगळ्यांना ते सारख्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालं पाहिजे. देन फोर्थ ऑब्जेक्टिव्ह इज टू मेक these medicines available at a fair prices. फेअर प्राइसेस म्हणजे काय, फेअर व्हॅल्यू म्हणजे कॉमन व्हॅल्यू, समान व्हॅल्यू. म्हणजे असं नाही करायचं की हायर क्लासमधल्या लोकांना वेगळं मेडिसिन, त्यांना डिसीज झाला तर त्यांच्यासाठी वेगळं मेडिसिन, आणि लोअर क्लासमधले जे कोणी आहेत तर त्यांना एखादं मेडिसिन द्यायचं नाही. सो तर तो ड्रग सगळ्या असं नाही करायचं. म्हणजे योग्य किमतीमध्ये, फेअर डिस्ट्रीब्युशन त्याचं झालं पाहिजे योग्य किमतीमध्ये. म्हणजे असं नाही की हा ड्रग आहे तर तो फक्त रिच पीपल्स आहेत तेच अफोर्ड करू शकतील, गरीब लोक अफोर्ड करू शकणार नाहीत, अशा प्रकारे नाही करायचं माल प्रॅक्टिस कोणतीही. किंवा लो क्लासमधल्यांना असं नाही, त्यांना जर डिसीज झाला तर त्यांना तो ड्रग द्यायचा नाही, तर असं नाही. तर मग की सगळ्या क्लासमधल्या तो जो पर्टिक्युलर ड्रग असेल तो सगळ्या क्लासमधल्या, म्हणजे रिच क्लास, पुअर क्लास, गरीब लोक, श्रीमंत लोक, सो सगळ्या लोकांना तो परचेस करता आला पाहिजे. अशा प्रकारे ते काय करायचं, फेअर प्राइसेसमध्ये काय करायचं असतं, योग्य किमतीमध्ये ते सगळ्यांना अवेलेबल झालं पाहिजे फेअर प्राइसेसमध्ये. अशा प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन जे काही आहे ते झालं पाहिजे. सो काय आहे, दीज आर दी ऑब्जेक्टिव्स टू अचीव ॲडिक्वेट प्रोडक्शन, देन रेग्युलेट इक्वल डिस्ट्रीब्युशन, देन increase and maintain the supply of formulations and bulk drugs, and to make the available these formulations at a fair
प्राइसेस, योग्य किमतीमध्ये काय करायला म्हणजे ती काय झाली पाहिजे तर अवेलेबल झाली पाहिजे ती मेडिसिन्स असते ते. म्हणजे हायर क्लासमधल्या लोकांना वेगळं मेडिसिन, त्याच्यानंतर त्यांना डिसीज झाला तर त्यांना वेगळं मेडिसिन द्यायचं, देन लोअर क्लासमधली लोक असतील तर त्यांना मेडिसिन द्यायचं नाही. अशा प्रकारची कोणतीही माल प्रॅक्टिस जी काही आहे ही करायची नाही. तर तो ड्रग सगळ्या क्लासमधल्या लोकांना परचेस करता आलाच पाहिजे. सो दीज आर दी ऑब्जेक्टिव्ज ऑफ दिस ॲक्ट. हे काय आहेत, ऑब्जेक्टिव्ज आहेत ह्या ॲक्टचे. देन next we will see the definitions under the act. So first definition is bulk drugs. bulk drugs म्हणजे काय, आत्ता सांगितलं मी तुम्हाला की जर काही काय असेल, केमिकल असेल किंवा आपण ते एखाद्या प्लांट सोर्सपासून काय करत असेल, ऑप्टेन करत असेल तर ते आपण काय करतो, ते बल्कमध्ये बनवतो, त्याचा सप्लाय होतो. सो बल्क ड्रग मीन्स व्हॉट, इट्स अ फार्मास्युटिकल. हा काय आहे, फार्मास्युटिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल और प्लांट प्रॉडक्टसुद्धा असतो. म्हणजे हे मेडिसिन आहे, देन केमिकल कॉन्स्टिट्यूएंटसुद्धा आहे, त्याच्यानंतर बायोलॉजिकलसुद्धा आहे, प्लांटपासून आपण ऑब्टेन करतो. सो कन्फर्मिंग टू फार्माकोपियल स्टँडर्ड्स स्पेसिफाईड इन ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940. आता ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये ड्रगसाठीचे स्टँडर्ड्स आपल्याला सांगितलेले आहेत. ड्रग्स कुठले कुठले स्टँडर्ड्स मॅन्युफॅक्चरिंग करत असताना, देन कॉस्मेटिकचं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काय आहेत, स्टँडर्ड्स सांगितलेले आहेत. सो ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या नुसार, त्याच्या स्टँडर्डनुसार, स्टँडर्ड्स म्हणजे आपण काय म्हणतो, एक असं आपण मानून चालतो की त्या स्टँडर्ड्सप्रमाणे आपले रिझल्ट्स, फायनल रिझल्ट्स आहेत हे असायला हवेत. सो बल्क ड्रग्ज म्हणजे काय की असा प्रॉडक्ट की जो काय करतोय की जो काय फार्मास्युटिकल, केमिकल, बायोलॉजिकल नेचरचा आहे आणि तो ड्रग अँड सी ॲक्टनुसार स्टँडर्ड्स आहेत, फार्माकोपियल स्टँडर्ड्स आहेत, ते काय करत असेल, फॉलो करत असेल पर्टिक्युलर ड्रग, देन दॅट ड्रग इज कॉल्ड ॲज अ बल्क ड्रग. तर त्याला बल्क ड्रग्ज असं म्हणतात. देन नेक्स्ट डेफिनेशन इज अ सेलिंग प्राईस. सी दिस सेलिंग प्राईस म्हणजे काय, इट्स अ प्राईस फिक्स्ड बाय द गव्हर्नमेंट फॉर दी शेड्यूल फॉर्म्युलेशन. ओके, शेड्यूल फॉर्म्युलेशन म्हणजे ज्याच्यामध्ये फर्स्ट शेड्यूलमध्ये येणारे ड्रग्ज असतात. सो आता ह्याच्यानुसार म्हणजे आपला जो ऑर्डर आहे, आपण ह्याला ॲक्ट म्हणू शकत नाही कारण हे कशाच्या अंडर येतं, इसेन्शियल कॉमोडिटीज ॲक्ट 1955च्या अंडर येतं. सो हिअर आर द शेड्यूल्स टू दी ऑर्डर. मीन्स फर्स्ट शेड्यूल, इट कंटेन्स दी 76 इसेन्शियल बल्क ड्रग्स. Then second schedule contains the various forms for the approval, fixation or revision of the prices of scheduled bulk drugs. Then third schedule, it specifies the maximum pre-tax return on sales turnover of manufacturers or importance of formulation. So ह्याच्यानुसार से आता हे काय येतात, शेड्यूल फॉर्म्युलेशन फर्स्ट शेड्यूलमध्ये येणारे, फर्स्ट शेड्यूलमध्ये 76 इसेन्शियल बल्क ड्रग्ज आहेत ते येतात. म्हणजे 76 इसेन्शियल ड्रग्ज आहेत जनरली. त्याच्यामध्ये स्टार्टिंग म्हणजे सल्फामिथॉक्झोझोल, पेनिसिलिन, टेट्रासायक्लिन, रेफाम्पिसिन, स्ट्रेप्टोमायसिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, ॲस्पिरिन. सो टोटल up to the trimipramine is the last. 74 number 1 is the trimipramine. So हे सगळे ड्रग्ज ह्याच्यामध्ये येतात फर्स्ट शेड्यूलमध्ये. दॅट इज शेड्यूल फॉर्म्युलेशन. सो ही प्राईज आहे ही गव्हर्नमेंटने फिक्स केलेली असते. मीन्स आता फर्स्ट पॅरासिटामॉल असेल, पॅरासिटामॉलची मॅक्झिमम सेलिंग प्राईज आहे ही गव्हर्नमेंटने म्हणजे भारत सरकारने फिक्स केलेली असते की त्याच्यावरती तुम्ही तो ड्रग विकू शकत नाही. ती सेलिंग प्राईस असते. आणि रिटेल प्राईस म्हणजे काय, टॅक्स लागून, त्याच्यावरती टॅक्स लागून ते विकतात ते, ती रिटेल प्राईस येते. सी जेव्हा MRP असेल, तुम्ही आता तुमच्याकडे काही कोणतंही फॉर्म्युलेशन असेल तर बघा, फॉर एक्झाम्पल आता अमृतांजन बाम. ओके, सो फॉर अमृतांजन पेम बाम इट्स MRP इट्स 38 रुपीज. And here there is a return, means on every formulations there is a return inclusive of all taxes. म्हणजे टॅक्सेस पकडून ती 38 रुपीज आहे. ती झाली त्याची रिटेल प्राईस झाली. बट सेलिंग प्राईस म्हणजे काय तर गव्हर्नमेंटने मॅक्झिमम त्याला किंमत आहे ही ठरवलेली असते. ती त्याची सेलिंग प्राईस की त्याच्यावरती तुम्ही त्याची सेलिंग प्राईस लावू शकत नाही. आणि रिटेल प्राईस मग ह्या ज्या सेलिंग प्राईसवरती
टॅक्स लावले जातात, टॅक्स लावून जी किंमत आकारली जाते ती त्याची काय होते तर रिटेल प्राइस होते. देन नेक्स्ट डेफिनेशन इज ऑफ अ फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशनची नेक्स्ट डेफिनेशन आहे. फॉर्म्युलेशन म्हणजे काय, आता तुमचं मेडिसिन, तुमची टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे, सो हे काय आहेत सगळे फॉर्म्युलेशन्सच आहेत. सो फॉर्म्युलेशन मीन्स व्हॉट, इट्स अ मेडिसिन प्रोसेस आउट और कंटेनिंग वन और मोर बल्क ड्रग्स. प्रोसेसिंग झालेलं असतं त्याच्यावरती. म्हणजे काय, आता पावडर आहे, आता समजा आता काय आहे, तुम्ही इमल्शन बनवता और सस्पेन्शन बनवत असता. आता कॅलामाइन लोशन आहे, सो आता कॅलामाइनला तुम्ही काय केलं आहे, त्याच्यावरती प्रोसिजर केली आहे ना, किंवा एखादं समजा क्रीम बनवलं आहे, पेस्ट बनवले तुम्ही, त्याच्यावरती काय केलं आहे तुम्ही, हिटिंगची प्रोसेस केले त्याला. इन दी प्रॅक्टिकल वी हॅड परफॉर्म दॅट इन दी सुटिक्स प्रॅक्टिकल. हिटिंग, यू हॅड डन हिटिंग टू दॅट. सो आफ्टर हिटिंग केल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये प्रोसेस केली आहे तुम्ही त्याच्यावरती. सो मेडिसिन विच इज प्रोसेस आउट और कंटेनिंग वन और मोर बल्क ड्रग्स विथ और विदाउट फार्मास्युटिकल एड. त्याच्यामध्ये काय आहे की बल्क ड्रग्ज असतात, त्याच्यामध्ये बल्क ड्रग्ज आहेत, दॅट इज फ्रॉम दी केमिकल, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल और बायोलॉजिकल ओरिजिन. सो फॉर दी इंटरनल और एक्सटर्नल यूज, म्हणजे बाह्य उपचारासाठी व आंतरिक उपचारासाठी. विच इज यूज फॉर इन डायग्नोसिस, ट्रीटमेंट, जे डायग्नोसिससाठी वापरलं जातं, निदान करण्यासाठी, ट्रीटमेंट उपचारासाठी, मेटिगेशन म्हणजे प्रोफायलॅक्सिससाठी, डिसीज होऊ नये त्याच्यासाठी अगोदरच, और प्रिव्हेन्शन ऑफ अ डिझीज इन ह्युमन, डिसीजला प्रिव्हेंट करण्यासाठी, कोणामध्ये, ह्युमन्समध्ये और ॲनिमल्समध्ये, जी सगळी मेडिसिन्स आहेत त्याच्यासाठी, म्हणजे आपली सगळी मेडिसिन्स जी येतात ती, मीन्स सेम लाईक ही काय आहे ड्रगची डेफिनेशन आहे. बट हिअर नॉट इन्क्ल्यूड आयुर्वेदिक, सिद्धा, युनानी, टीबी, ह्या ज्या सिस्टम्स आहेत, ह्या 4 सिस्टम, आयुर्वेदिक, सिद्धा, युनानी, टीबी अँड 5th वन दॅट इज होमिओपॅथिक सिस्टम ऑफ मेडिसिन इज नॉट कम्स अंडर दिस. हे त्याच्या अंडर येत नाही. सो फॉर्म्युलेशन म्हणजे काय, इट्स अ मेडिसिन ज्याच्यावरती काय केलेली असते, प्रोसेस केलेली असते, ज्याच्यावरती प्रक्रिया जी काही आहे ही प्रक्रिया केलेली असते, आणि ज्याच्यामध्ये काय आहे, एक किंवा एकापेक्षा जास्त काय आहे त्याच्यामध्ये ड्रग आहे, म्हणजे आणि त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल एड्स म्हणजे काय, दीज आर नॉट हॅव्हिंग एनी ऑन थेरापेटिक व्हॅल्यू, बट दे आर ॲडिंग फॉर द प्रिझर्वेटिव्ह पर्पज, फॉर इन्क्रीजिंग दी स्टॅबिलिटी पर्पज, लाईक दॅट, की जे फॉर इंटरनल एक्सटर्नल यूजसाठी म्हणजे वापरले जातात, आणि कशामध्ये, डायग्नोसिसमध्ये, ट्रीटमेंटमध्ये, मेटिगेशन आणि प्रिव्हेन्शन त्या डिसीजचं करण्यासाठी, कोणामध्ये तर ह्युमन ऑर ॲनिमल्समध्ये. अँड हिअर ह्या सिस्टम आहेत, म्हणजे ज्या 5 सिस्टम्स आहेत त्या येत नाहीत. दिस इज दी डेफिनेशन ऑफ फॉर्म्युलेशन. ही काय आहे, फॉर्म्युलेशनची डेफिनेशन आहे. देन नेक्स्ट डेफिनेशन, शेड्यूल फॉर्मेशन. ओके, शेड्यूल फॉर्म्युलेशन. सो शेड्यूल फॉर्म्युलेशन म्हणजे काय, असं फॉर्म्युलेशन विच कंटेन्स ॲनी बल्क ड्रग. ह्याच्यामध्ये काय आहे, बल्क ड्रग आहे जो स्पेसिफाय केलेला आहे फर्स्ट शेड्यूलमध्ये. सो इन दी फर्स्ट शेड्यूल देअर आर दी टोटल 74 इसेन्शियल ड्रग्स लिस्ट. ओके, that you will get in the notes in the books. So it contains that list of these 74 essential medicines. So असं फॉर्म्युलेशन की ज्याच्यामध्ये बल्क ड्रग जो आहे त्याचं नाव कशामध्ये आहे, स्पेसिफाय कशामध्ये केलेलं आहे, फर्स्ट शेड्यूलमध्ये, आयदर इंडिव्हिज्युअली म्हणजे एकटा असेल, किंवा कॉम्बिनेशन म्हणजे कॉम्बिनेशन असेल अदर ड्रगचं, म्हणजे की आता त्याच्यामध्ये लिस्टमध्ये टोटल 76 आहेत. सो त्याच्यामधलं काय असू शकतं, त्या दोघांचं, त्या 2 ड्रगचं कॉम्बिनेशन्स, मीन्स फॉर एक्झाम्पल आणि कॉम्बिनेशन दॅट इज ibuprofen प्लस पॅरासिटामॉल, लाईक दॅट. मेनी आर देअर, डॉक्सिसायक्लिन इज देअर, कॅटोप्रिल, सिप्रोफ्लोक्झासिन, सो सपोज आता व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, लाईक दॅट. असं जर कॉम्बिनेशन असेल, सो त्याच्यासोबत काय असेल, कॉम्बिनेशन्समध्ये जर असेल विथ अदर ड्रग्स, इन्क्लुडिंग 1 or more than 1 ड्रग्स, की ज्याच्यामध्ये काय तर एक किंवा एकापेक्षा जास्त ड्रग्स, और ड्रग्स नॉट स्पेसिफाईड इन दी फर्स्ट शेड्यूल, और ड्रग्स जो काही आहे तर
फर्स्ट शेड्यूलमध्ये समजा काय केलेला नसेल, जर तो इन्क्लूड केलेला नसेल, आणि विच इज सोल्ड अंडर दी जेनेरिक नेम. आता ब्रँड नेम असतं तर आणि जेनेरिक नेम आहे. ब्रँड नेम इट्स अ क्रोसिन. जर तुम्ही क्रोसिन पॅरासिटामॉल आणि त्याचं जेनेरिक नेम येतं पॅरासिटामॉल. जर तुम्ही सांगितलं की पॅरासिटामॉलचं ब्रँड फॉर्म्युलेशन द्या, देन यू विल गेट दी क्रोसिन. आणि जेनेरिक नेम आहे त्याचं काय येतं तर पॅरासिटामॉल हे त्याचं जेनेरिक नेम येतं. सो हे शेड्यूल फॉर्म्युलेशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काय आहे, बल्क ड्रग जो स्पेसिफाय कशामध्ये केलेला आहे, फर्स्ट शेड्यूलमध्ये स्पेसिफाय केलेला आहे. जर आयदर इंडिव्हिज्युअल म्हणजे तो एकटाच आहे किंवा कॉम्बिनेशन विथ अदर ड्रग्स, म्हणजे एकटा आहे किंवा 2 ड्रग्सचं कॉम्बिनेशन आहे. ओके, इन्क्लुडिंग 1 और मोर दॅन 1 ड्रग, एक ड्रग किंवा एकपेक्षा जास्त ड्रग आहे. और ड्रग्स नॉट स्पेसिफाईड इन दी फर्स्ट शेड्यूल, और ड्रग जो समजा फर्स्ट शेड्यूलमध्ये स्पेसिफाय केला गेलेला नसेल, अँड सोल्ड अंडर दी जेनेरिक नेम, आणि तो जेनेरिक नेमच्या अंडर जर विकला जात असेल तर ते काय आहे, शेड्यूल फॉर्म्युलेशन आहे. Then next definition is non-schedule formulation. Means what? It is not means formulation which is not not containing any bulk drug specified in first schedule. Means आता शेड्यूल ची डेफिनेशन आहे तसंच म्हणजे नॉन शेड्यूलची म्हणजे काय, नॉन मीन्स अब्सेन्स म्हणजे तो ड्रग आहे, फॉर्म्युलेशन आहे विच नॉट कंटेनिंग एनी बल्क ड्रग स्पेसिफाईड इन दी फर्स्ट शेड्यूल. सो हिअर दिस डेफिनेशन फर्स्ट पार्ट जर बघितला तुम्ही तर तेवढा सेम आहे. सो यू हॅव टू ॲड ऑन दी वर्ड नॉट containing. Okay, so otherwise overall definition is same like that. Then schedule bulk drug. So schedule bulk drug म्हणजे काय, it means a bulk drug which is specified in first schedule of these under this order. So bulk drugs which is in first schedule, so means 74 bulk drugs in first schedule ते काय आहेत तर शेड्यूल बल्क ड्रग आहेत. शेड्यूल बल्क ड्रग म्हणजे कोणते की बल्क ड्रग जे स्पेसिफाय कशामध्ये केलेले आहेत, पहिल्या शेड्यूलमध्ये DPCO ऑर्डर आहे. DPCO ऑर्डर मीन्स ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 1995. सो त्याच्यामध्ये त्याच्या अंडर जे फर्स्ट शेड्यूल होतं, सो त्याच्यामध्ये एखादा ड्रग जर स्पेसिफाय केलेला असेल, 74 बल्क ड्रगची जी लिस्ट आहे त्याच्या अंडर फर्स्ट शेड्यूलची, सो दॅट इज कॉल्ड शेड्यूल बल्क ड्रग. तर त्याला काय म्हणतात, शेड्यूल बल्क ड्रग असं म्हणतात. ओके, सो दिस इज दी शेड्यूल फॉर्म्युलेशन. शेड्यूल फॉर्म्युलेशन म्हणजे काय की असं फॉर्म्युलेशन की ज्याच्यामध्ये काय आहे, बल्क ड्रग स्पेसिफाय केलेला आहे फर्स्ट शेड्यूलमध्ये. तो आयदर इंडिव्हिज्युअली आयदर एकटा किंवा असतो किंवा दुसऱ्या ड्रगसोबत त्याचं कॉम्बिनेशन असतं, ज्याच्यामध्ये काय असतात 1 और मोर दॅन 1 ड्रग, एक किंवा एकपेक्षा जास्त ड्रग आहे. और ड्रग्ज नॉट स्पेसिफाईड इन फर्स्ट शेड्यूल, किंवा ड्रग्ज आहेत हे समजा काय केलेले नसतात, स्पेसिफाय केलेले नसतात शेड्यूलमध्ये त्याच्या, अँड ते जेनेरिक नेमच्या अंडर काय केले जातात तर सेल केले जातात. अशा ड्रग्जना शेड्यूल फॉर्म्युलेशन म्हणतात. नॉन शेड्यूल फॉर्म्युलेशन म्हणजे काय, फॉर्म्युलेशन विच नॉट कंटेन एनी बल्क ड्रग विच इज स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. असं फॉर्म्युलेशन की ज्याच्यामध्ये काय नाही आहे, बल्क ड्रग नाही आहे जो स्पेसिफाय केलेला आहे फर्स्ट शेड्यूलमध्ये. म्हणजे फॉर्म्युलेशन असं की विच नॉट कंटेन एनी बल्क ड्रग, की ज्याच्यामध्ये काय नाही आहे, बल्क ड्रग नाही आहे, विच इज जे फर्स्ट शेड्यूलमध्ये जे आहेत 74 ह्याच्यानंतर बल्क ड्रग नाही आहे. देन शेड्यूल बल्क ड्रग म्हणजे काय की ह्याचं फर्स्ट शेड्यूल जे काही आहे ह्याच्या अंडर येणारं त्याच्या इथे मेन्शन केलेला आहे, बल्क ड्रग स्पेसिफाय केलेला आहे. सो ह्याच्यामध्ये 74 आहेत हे टोटल बल्क ड्रग्ज आहेत, हे 74 येतात ह्याच्या अंडर, शेड्यूल बल्क ड्रगच्या अंडर. These are the some definitions are there. That is bulk drugs, then selling price, and formulation, definition of the formulation which is generally same as a
ड्रग, बट हिअर इन्क्लूड्स दी बल्क ड्रग. बट ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कशाची आहे, बल्क ड्रग्सची, की मेडिसिन्स हे काय केले जातात त्याच्यावरती प्रोसेस आउट केले जातात, और ज्याच्यामध्ये वन और मोर काय असतात, बल्क ड्रग्ज असतात. आणि फार्मास्युटिकल एड असतो किंवा नसतो, आणि ते एक्सटर्नल इंटरनल यूजसाठी, डायग्नोसिससाठी, ट्रीटमेंटसाठी, मिटिगेशन प्रिव्हेन्शनसाठी डिसीजच्या ह्युमनमध्ये यूज केले जातात. then schedule formulation, non-schedule formulation, then schedule bulk drug is there. Then after that, next here very important concept, that is the retail price of a formulation, RP retail price जी काही आहे, म्हणजे जी तुम्ही MRP बघता कोणत्याही, आता अमृतांजन असेल, अमृतांजनवर असणारी जी MRP आहे ती काय आहे, रिटेल प्राईस आहे. सो ती रिटेल प्राईस ड्रग्सची कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, आणि तुम्हाला एक्झामला विचारलं जातं ह्याच्यावरती. सो हिअर नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी इज देअर. सो नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी जी काही आहे, दॅट इज NPPA ही काय आहे, तर नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी आहे. सो दिस नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी, इट इज एस्टॅब्लिश बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट इन दी ऑगस्ट 1997. ही जी NPPA जी आहे, म्हणजे कोण, राईट डाऊन इन युअर नोटबुक, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. इट इज एस्टॅब्लिश बाय दी सेंट्रल गव्हर्नमेंट इन दी इयर ऑगस्ट 1997 मध्ये गव्हर्नमेंटने ह्याची काय केली, एस्टॅब्लिशमेंट केली अंडर दी ऑर्डर, दिस DPCO ऑर्डर 1955. आणि ही जी फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी आहे, सो ह्याची फंक्शन्स काय आहेत, तर टू फिक्स और रिवाइज टाइम टू टाइम प्राइसेस ऑफ अ शेड्यूल बल्क ड्रग्ज अँड फॉर्म्युलेशन. म्हणजे हे जे शेड्यूल बल्क ड्रग आहेत आणि त्याची फॉर्म्युलेशन्स आहेत ती त्याची प्राइजेस फिक्स करणं. हे जे नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन आहे, तर ती म्हणजे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी हे नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स आहे ही पब्लिश करते, आणि लास्ट लिस्ट आहे ती 2013 मीन्स 7 to 8 years ago ही लिस्ट आहे ती त्यांनी पब्लिश केलेली आहे. आणि आफ्टर दॅट म्हणजे आता ही परत ती लिस्ट आहे, मीन्स नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन, ती पब्लिश केली जाऊ शकते. सो टू फिक्स करणं त्याची प्राईज हे NPPA म्हणजे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीचं काम असतं. देन टू मॉनिटर दी प्राइजेस अँड अवेलेबिलिटी ऑफ ड्रग्ज इन दी कंट्री, म्हणजे प्राईजवरती कंट्रोल ठेवणं, आणि ते ड्रग्ज त्या देशामध्ये अवेलेबल आहेत का, उपलब्ध आहेत का नाही, ह्याच्यावरती पण कंट्रोल ठेवत असते. देन टू आयडेंटिफाय शॉर्टेजेस इफ ॲनी अँड टू टेक रेमेडियल मेजर्स, म्हणजे काय की शॉर्टेज आहे का, जसं की रेमडेसिवीरचा शॉर्टेजेस होता, सो तसं रेमडेसिवीर इंजेक्शनचा, सो तसा त्याच्याकडे म्हणजे काय शॉर्टेज आहे का, म्हणजे कमतरता आहे का. आणि समजा आता मग रेमडेसिवीरचा शॉर्टेज आहे, मग तो शॉर्टेज कसा भरून काढला जाईल, मग त्याच्यासाठी काय करायचं, तर रेमडेसिवीर इंजेक्शनचं जास्तीत जास्त प्रोडक्शन करायला पाहिजे. सो to identify that and to take remedial measures for that. Then to implement the provisions of ड्रग्ज प्राइसेस कंट्रोल ऑर्डर, त्या ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स करणं. देन टू कलेक्ट अँड मेंटेन डाटा ऑन दी प्रोडक्शन, एक्सपोर्ट्स, इम्पोर्ट्स, मार्केट शेअर अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ डिफरंट कंपनीज विच आर प्रोड्युसिंग दी बल्क ड्रग्ज ऑर फॉर्म्युलेशन, म्हणजे प्रोडक्शनवरती, एक्सपोर्ट इम्पोर्टवरती, शेअरवरती ज्या काय करत असतात, ज्या डिफरंट कंपनीज आहेत अशा त्या प्रोड्यूस करतात बल्क ड्रग्ज आणि फॉर्म्युलेशन, सो त्याच्यावर बद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं हे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी आहे, त्यांचं काम असतं. सो दिस नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी फिक्सेस दी प्राइस ऑफ दी फॉर्म्युलेशन फ्रॉम टाइम टू टाइम. सो manufacturers of scheduled formulation are required to apply National Pharmaceutical Pricing Authority for fixation of the prices of scheduled formulation within 30 days of
फिक्सेशन ऑफ अ प्राइस ऑफ शेड्यूल बल्क ड्रग्स प्रेझेंट इन दी फॉर्म्युलेशन. म्हणजे कोण आहेत, आता 74 मेडिसिन्स आहेत टोटल फर्स्ट शेड्यूलमध्ये. सल्फामिथोक्झोल, पेनिसिलिन, टेट्रासायक्लिन, ॲस्पिरिन, क्लोक्झॅसिलिन, दॅट यू विल सी इन दी नोट्स. सो हे जे सगळे ड्रग्ज आहेत, सो मॅन्युफॅक्चरर काय करतात, त्याची प्राईस फिक्स करण्यासाठी ह्यांच्याकडे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीकडे अप्लाय करतात. ती प्राईस आहे ती फिक्स करण्यासाठी विदिन दी 13 days ऑफ दी फिक्सेशन ऑफ अ प्राइस. Then retail price of a schedule formulation is calculated by the central government through National Pharmaceutical Pricing Authority, that is NPPA, according to the following formula. So this is the formula. So central government decides the retail price of the formulation through whom, that is National Pricing Authority, National Pharmaceutical Pricing Authority. So here its formula RP is equal to MC. So here MC it's what, it's a material cost. MC म्हणजे काय आहे, मटेरियल कॉस्ट आहे. म्हणजे जे तुम्हाला रॉ मटेरियल लागतं, सगळं सॉल्वंट लागतं तुम्हाला, व्हेकल लागतात, स्टॅबिलायझर्स लागतात, त्याची जी कॉस्ट आहे ती काय आहे, MC आहे. सी हिअर मटेरियल कॉस्ट म्हणजे ड्रगची सुद्धा कॉस्ट असते, अदर फार्मास्युटिकल एड म्हणजे तुमचे हे जे सॉल्वंट वगैरे आहेत त्याची कॉस्ट असते. अँड सी इथे आता हा जो पॉईंट म्हटलेला आहे, इफ ॲनी प्लस प्रोसेसेस लॉस देअर ऑन इन अकॉर्डन्स विथ. सी आता इथे हे कॉमन आहे तुम्हाला इथून पुढे, इन अकॉर्डन्स विथ दी नॉर्म्स प्लस अजून काय असतात त्याच्यामध्ये, प्रोसेस लॉस त्याच्यामध्ये काही झालेला आहे का. सो इन अकॉर्डन्स विथ दी नॉर्म्स स्पेसिफाईड फ्रॉम टाईम टू टाईम बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅजेट. ऑफिशियल गॅजेट म्हणजे सरकारमान्य राजपत्र, त्याच्यावरती काय केलेलं आहेत, काही नॉर्म्स जे काही आहेत. म्हणजे सी नाऊ, राईट नाऊ this corona, due to the corona crisis is going on, so there is a increase in the prices of drugs. ज्या किमती आहेत त्याच्यामध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे औषधांच्या किमतीमध्ये. म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये की सगळ्या ज्या इसेन्शियल कमोडिटीज आहेत, म्हणजे धान्य असेल, भाजीपाला असेल, किराणा असेल, ह्या सगळ्यामध्येच आता काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. कारण वाढलेले आहेत दर, कारण आता सगळंच बंद आहे. ओके, लॉकडाऊन जिकडे तिकडे बघावं तर लॉकडाऊन चालू झालेले आहे, लोकांच्या नोकऱ्या आहेत त्या गेलेल्या आहेत. सो अशा सगळ्या केसेसमुळे काय झालेलं आहे, क्रायसिस झालेला आहे. सो दॅट इज, त्याच्यामुळे मग आता गव्हर्नमेंट काय करू शकते की नॉर्म्समध्ये, हे बघा, इन अकॉर्डन्स विथ दी नॉर्म्स स्पेसिफाईड बाय टाईम टू टाईम, म्हणजे ही कंडिशन्स थोडीशी कमी आल्यावर, ओसरल्यावरती गव्हर्नमेंट काय करेल, परत प्राइसेस आहेत त्या काय करेल, लो करेल त्याच्यानंतर. सो इन अकॉर्डन्स हे जे नॉर्म्स आहेत हे गव्हर्नमेंट काय करतं, स्पेसिफाय करतं इन दी ऑफिशियल गॅजेट. सो बाय presenting these norms in the official gazette, government can says that these prices of the drugs or essential commodities are increased due to this corona pandemic situation. सो हे तुम्हाला कॉमन आहे ते लक्षात ठेवायचं आहे. इन अकॉर्डन्स विथ दी नॉर्म्स विच इज स्पेसिफाईड फ्रॉम टाईम टू टाईम बाय नोटिफिकेशन इन दी ऑफिशियल गॅजेट. हे प्रत्येक वेळेला तुम्हाला लिहायचं आहे. देन नेक्स्ट इयर आता सी म्हणजे काय, कन्व्हर्जन कॉस्ट. तुम्ही काय करता, इथे फॉर्म्युलेशन करताय, कन्वर्ट करताय, पावडर आहे त्याचा तुम्ही टॅबलेटमध्ये कन्वर्ट करताय, सगळ्या पावडरी, सॉल्वंट आहे, लिक्विड आहे, ते पूर्ण हे करून तुम्ही एक डोसेज फॉर्म्स आहे हा वेगळा बनवत असता. त्याच्यावरती काय करता, तुम्ही प्रोसेसिंग करता, त्याच्यामध्ये सोल्युबलायझिंग करता, हीटिंग करता. ओके, सो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळी हे काय करता, रॉ कंटेंट आहे त्याला तुम्ही कॅप्सूलमध्ये काय करता, कन्व्हर्ट करत असता. सो ही काय आहे, कन्व्हर्जन कॉस्ट आहे. आणि तो जो नॉर्म आहे तो सेम आहे, अकॉर्डन्स विथ तो नॉर्म सेम राहतो त्याच्यासाठी. देन नेक्स्ट इज दी PM. आता PM म्हणजे काय, तर पॅकेजिंग मटेरियल कॉस्ट. म्हणजे पॅकेजिंगसाठी जे तुम्हाला मटेरियल लागणार आहे, कंटेनर लागणार आहेत, क्लोजर लागणार आहे, देन लेबलसाठी लागणार आहे. सो त्याची जी कॉस्ट आहे ती PM म्हणजे पॅकेजिंग मटेरियल कॉस्ट. आणि बाकीचं ते आहे इन्क्लुडिंग दी प्रोसेस लॉस देअर ऑन वर्क, ते काय राहणार, तर ते सगळ्या ह्याला सेम राहणार. देन नेक्स्ट इज दी PC. सो PC म्हणजे काय, पॅकेजिंग चार्जेस. आता
PM म्हणजे कॉस्ट झाली पॅकेजिंग मटेरियल. आता PC म्हणजे काय, सो हिअर आपल्याला इक्विपमेंट लागतात पॅकेजिंगसाठी, इक्विपमेंट लागतात, मशिनरीज लागतात फॉर पॅकेजिंग. सो दॅट इज दी, त्याच्यासाठी मशिनरीज आहेत, त्याचे एक्सपेन्सेस असतात, लाईट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे. सो इट मीन्स ऑल कॉस्ट इन्क्युअर्ड बाय दी मॅन्युफॅक्चरर. मीन्स इक्विपमेंट्स आहेत, त्याच्या रनिंगसाठी लाईट लागतो वगैरे जे सगळं आहे. सॉरी, नॉट लाईट हिअर, बट हिअर इट्स मीन्स पॅकेजिंगसाठीचे जे इक्विपमेंट आहेत ते जे सगळे लागतात, पॅकेजिंगचे चार्जेस, इक्विपमेंट, मशिनरीज लागतात पॅकेजिंगसाठी, दॅट इज दी पॅकेजिंग चार्जेस. ते काय आहेत, पॅकेजिंग चार्जेस आहेत. देन इनटू 1 प्लस मेप. मेप म्हणजे काय, तर मॅक्झिमम अलावेबल पोस्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. सो पोस्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतरचे जे पुढचे एक्सपेन्सेस आहेत ते, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतरचे एक्सपेन्सेस. आता तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करत असताना मग ते सगळे लाईट लागले, इलेक्ट्रिसिटी लागले, त्याचं बिल द्यावं लागतं. दॅट इट मीन्स वॉट, दॅट इज दी ऑल कॉस्ट विच इज इन्क्युअर्ड बाय दी मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट. See, all cost which is incurred by the manufacturer from the storage of X factory, cost of the retailing म्हणजे cost, it is cost which is incurred by manufacturer. And see here it should be below the 100%. म्हणजे तुमच्या फॉर्म्युलेशनची, आता समजा ड्रगची प्राईस तुमच्या 90 रुपीज आहे, सो प्रोडक्शनची प्राईस आहे ती 100 असता कामा नये, तर त्याच्या बिलो असली पाहिजे. जर ते 100 असेल मग ते ओव्हर चार्जेस होणार, म्हणजे ते ओव्हर एक्सपेन्सेस होणार. सो इट शुड बिलो दॅट. अँड सी इट ऑल्सो इन्क्लूड्स दी ट्रेड मार्जिन अँड मार्जिन ऑफ मॅन्युफॅक्चरर. आता ट्रेड मार्जिन आणि मार्जिन ऑफ मॅन्युफॅक्चररचं मार्जिन जे काही आहे, मॅन्युफॅक्चररला मिळालं पाहिजे ते मार्जिन, ते सुद्धा ह्याच्यामध्ये येतं. म्हणजे मॅन्युफॅक्चररचा जो प्रॉफिट आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये येतो. आणि ट्रेड मार्जिन म्हणजे व्यापाऱ्यांचं जे काही मार्जिन असेल ते सुद्धा ह्याच्यामध्ये येतं सगळे. म्हणजे आता समजा आता मॅन्युफॅक्चरिंग त्यालाचे एक्सपेन्सेस, लाईट लागते, इलेक्ट्रिसिटी, मशीन्स, इक्विपमेंट्स रनिंगसाठी आपल्याला लाईट लागते. देन आता आपली कंपनी आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एम्प्लॉईजना अपॉइंट केले, सो एम्प्लॉईची सॅलरी द्यावी लागते आपल्याला. सो दॅट शुड बी बिलो 100%. ते 100%च्या काय असलं पाहिजे, तर खाली असलं पाहिजे. दॅट इज द मेप म्हणजे पोस्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. सी दिस वी हॅड ऑल्सो सीन इन दी DSBM ऑल्सो अंडर द चॅप्टर ड्रग हाऊस मॅनेजमेंट. चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे हे MAP म्हणजे रिटेलिंग प्राईस वगैरे. देन हिअर ED म्हणजे एक्साइज ड्युटी. वी हॅड सीन एक्साइज ड्युटी ऑन दी मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्सवरती एक्साइज ड्युटी लागते. म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये प्रॉफिट ॲड होत असेल तेव्हा फॉर्म्युलेशनची लँडेड कॉस्ट असेल इम्पोर्टेडची. सो म्हणजे वेअर हाऊसिंगसाठी वगैरे, वेअर हाऊस करण्यासाठी, स्टोरेजसाठी जी काय असेल कॉस्ट असेल, वेअर हाऊसिंगची कॉस्ट वगैरे, ती आहे ही EDमध्ये येते. अँड सी इट शुड नॉट एक्सीड 50%. 50%पेक्षा ED जे काही आहे, एक्साइज ड्युटी आहे, ती जास्त असता कामा नये. मीन्स इम्पोर्ट होत असताना किंवा प्रॉफिट इम्पोर्ट होत असताना फॉर्म्युलेशनची लँडेड कॉस्ट आहे वेअर हाऊसची विच इज इम्पोर्टेड. सो ह्याच्यामध्ये प्रॉफिट आहे, हे प्रॉफिट काय होत असतं, ॲड होत असतं. अँड इट कुड नॉट एक्सीड 50%. ती 50%पेक्षा जास्त असता कामा नये. सो इन दिस वे दी रिटेल प्राईस ऑफ द फॉर्म्युलेशन, रिटेल प्राईस आहे फॉर्म्युलेशनची, ती काय करता येते, काढता येते आपल्याला अशा प्रकारे. सो हा काय आहे त्याचा, हे त्याची स्पेसिफिकेशन्स आहेत अँड हा त्याचा फॉर्म्युला आहे. अँड टुडे वॉट वी हॅड सीन दिस डेफिनेशन, इंट्रोडक्टरी पार्ट, डेफिनेशन ऑफ these drugs, then objectives of the act, adequate production, equal distribution, then to maintain and increase the supply and to make these available at fair price. Then bulk drug definition, selling price definition, formulation, schedule formulation, non-schedule formulation, schedule bulk drug, retail price. Okay, so this is
all about the today's lecture. So in the next lecture we will see the another part. So now if you have any difficulty you can ask me anytime. Thank you so much for fully watching this video. Happy learning, stay safe.